वाराणसीमध्ये आपण आहोत आणि वाराणसीमध्ये इथे मराठी जन मोठ्या प्रमाणावर राहतात. आपण पाहतोय की इथे कशा पद्धतीनं पहिल्यापासून जे काही पिढी जात तिथं आलेले आहेत लोक, वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं इथे मराठी लोक आहेत आणि आता निवडणुका पण चालू आहेत. त्यामुळं आपण जाणून घेऊयात की यांच्याकडून की यांचं नेमका इथल्या योगी सरकारनं कसं काम केलं, अखिलेश सरकारनं कसं काम केलेलं आहे आणि प्रभाव कोणाचा आहे, मोदीचा आहे, योगीचा आहे की अखिलेशचा आहे. मला सांगा की आत्ताचे जे निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत, काय वाटतं की हे संपूर्ण निवडणूक योगी सरकारचे 5 वर्ष कशी राहिले? योगी सरकारचे 5 वर्ष खूप सुंदर होते आणि त्यांनी योग्य प्रकारे सगळे नियोजन सर्व कामे केलेली आहेत. रस्त्याची कामे, जसे गुंडागर्दी, पोलीस व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, सर्व काही चांगले केले आणि मला विश्वास पूर्ण योगी सरकारच येणार. अच्छा, पूर्ण योगी सरकार येईल यावेळेस असं वाटतं? नाही, योगी सरकारनं ह्या 5 वर्ष जी कामं केली ती त्याप्रमाणे आपलं काशी विश्वनाथचं मंदिर बघा, गंगा घाट बघा, काय काय भरपूर कामं केलेली आहे ती. आणि काशीची जी देवाचं महत्त्व आहे, इथल्या महादेवाचं महत्त्व आहे, ते महत्त्वाला त्यांनी एक विशेष रूप दिलं आणि विशेष ध्यान देऊन. आणि मोदी सरकारनं आणि योगी सरकारनं दोन्ही पण कष्ट करून आपलं एक जी इथलं आपलं संस्कृती होती, काशीची जी एक जुनी पद्धत होती, जुनी संस्कृती होती, त्याच्यावर भरपूर काम करून त्याला एक विश्वपटलावर ठेवलेलं आहे. बरं, फक्त देव आणि धर्म बघून चालतं का? रोजगार नको आहे का लोकांना? हां, रोजगार बी पाहिजेलच, पण ज्या हिसाबाने रोजगार बी दिलेले आहेत आणि ज्या हिसाबाने आता काशीमध्ये तरी एकदम जो 5 वर्षाच्या पाठीमागे जे होतं काशी आणि आत्तामध्ये फार म्हणजे डेव्हलप केलेली आहे काशी. अच्छा, काय बदल झाला, कसा डेव्हलप केलेली काशी मागचे 5 वर्ष आणि आत्ताचे? पहिल्यांदी तर इथे गर्दी होती. मी एअरपोर्टला जायला पण आम्हाला 3 तास लागत होते, पण हे फ्लायओव्हर बनवला त्यामुळे एअरपोर्टला आम्ही एक तासामध्ये आम्ही इकडनं पोचून जातो. आणि एक जी परंपरा त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, मी इथे आलो आहे, गंगाने मला बोलवलं आहे आणि मी म्हणून इथे आलो आहे. आणि इकडची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला धरून त्यांनी इथे त्यांनी डेव्हलपमेंट केली. मी त्याची संस्कृती, वाराणसी जी पारंपरिक संस्कृती, पौराणिक संस्कृती आहे, त्याला असं ठेवूनच त्याचं जे महत्त्व आहे त्याला ठेवून त्यांनी इथे डेव्हलपमेंट केली. मग चाहे गंगा घाट हो, गंगा घाटचे डेव्हलपमेंट्स केले, त्यानं साफसफाई केली, गंगा सफाई केली. काशी विश्वनाथ धाम एक मोठं काम होतं, जे नेहमी गल्लीतनं आम्हाला दर्शन करावं लागत होतं. त्यांनी इतकं मोठं केलं, मोठी एरियामध्ये त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे आरामात लोक ॲट अ टाईम 50,000 लोक जाऊ शकतात आतमध्ये आणि तुम्ही दर्शन करू शकतात. डेव्हलपमेंट जसं यांनी रोजगाराकरता म्हटलं तर इथे 5 लाख लोकांना, मुलांना म्हणजे रोजगार मिळाला आहे. आणि मुलांकरता जे नवीन आयडियाज घेऊन येणार आहेत त्या लोकांकरता पण त्यांनी स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया सारख्या गोष्टी, मुद्रा योजना, की छोटे तुम्हाला हे ऋण देऊन तुम्हाला डेव्हलप करायला त्यांनी जागा दिलेली आहे, वाव दिलेली आहे. आणि त्याच्याकरता लोकल टू वोकल ही पण त्यांनी एक युवांना. मला तुम्हाला विचारायचं, पक्षाची बाजू तुम्ही चांगली मांडताय, चिन्ह कमळाचं दिसतंय तुमच्या, पण मला एक विचारायचं की महिलांसाठी काय केलेलं आहे? कारण आम्ही जेव्हा फिरतो पूर्ण UPमध्ये तेव्हा बेरोजगारी असेल, आवारा पशु असतील किंवा अनेक मुद्दे जे आहेत ते पुढे येत आहेत. मग महिलांसाठी काय? महिलांकरता सुरक्षता मेन होती, ती महिलांकरता सुरक्षता केली. गुंडे सगळ्यांना आतमध्ये टाकले, कोणी आता एन्काउंटर केलं आहे त्या लोकांचं. ज्या मुली रात्री 8च्या नंतर समर्थन करता येईल का? कारण अनेकांचं म्हणणं होतं की एन्काउंटर करायची काय गरज होती, त्यांना जेलमध्ये पाठवतात. एन्काउंटर त्याच वेळेला होतं जेव्हा ते तुम्ही पकडू नाही शकत. आणि अशी लोक जे बाहेर राहिल्यानंतर आतमध्ये जेलमध्ये बसून परत ते बाहेर पडतात, अशा लोकांचं मला वाटतं की एन्काउंटर करणं जास्त सोयीस्कर आहे. आणि ते हे नाही झालं आहे म्हणजे परिस्थिती झाली आहे, त्याप्रमाणे जसं विचार आले, जसं त्याप्रमाणे जी परिस्थिती आली त्याप्रमाणे ते त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. आणि सुरक्षा म्हटली तर बायकांची तर 8 नंतर मुली बाहेर पडू शकत नव्हत्या, एक ती भीती होती. आणि इवन मुलगी घरातल्या लोकांना पण ही काही शाळेत गेली, शाळेतनं घरी वापस येईल की नाही ही एक लोकांना काळजी होती. पण इथे पोलिसांचं पण प्रशासनिक पण चांगलं आहे, पोलिसांचं पण त्यांनी डेव्हलपमेंट केली. मुलींकरता स्क्वॉड
त्या केल्या होत्या. 1092 हा नंबर मुलींकरता दिला की असे जे त्या लोकांना कमेंट्स पास करणारी अशा मुलांना पकडायला पण त्यांनी तुरंत नंबर दिलेला आहे. आणि स्क्वॉड लेडीज स्क्वॉड पण तयार केलेले आहेत की जे कॉलेजेस स्कूलच्या बाहेर पण साध्या वेशामध्ये उभे राहतात की नंबर आला तर लगेच ते त्यांना पकडतात. शोधेपासून त्या लोकांना म्हणजे वाचवणं हे करणं हे मुलींकरता तर आहेच आहे. बायकांकरता पण पुष्कळ व्यवस्था केली. उज्ज्वला योजना दिल्या आहेत, आवाज दिलेला आहे आणि जे काही आहे काम त्यांनी बायकांकरता सुरुवात केली. हे योजना द्यायचं कनेक्शन द्यायचं ते बायकांना दिलं आहे. आवाज पण त्यांनी कनेक्शन दिलं बायकांना. रजिस्ट्रेशन करायचं असेल ते बायकांच्या नावाने केलं आहे. जर बायकांकरता इतकं काम केलं आहे त्यांनी, कोणतेही तुम्ही घ्या. तुम्ही आपलं घर पण घ्यायचं झालं तर बायकांच्या नावाने सांगितलं आहे. राशन कार्ड पण बायकांच्या नावानेच केलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी बायकांकरता केल्या तर बायका का नाही त्यांच्या बाजूने राहणार. महिला राजा अवतरले असं तुमच्यातून बोलताना दिसून येते. पण मला एक सांगा की महिलांचा विषय झाला, व्यापाऱ्यांसाठी किंवा आपण ज्या व्यवसायामध्ये आहात त्या व्यवसायासाठी आता वाटतं की तो सुरक्षित आहे म्हणून? तसं म्हणजे काशीमध्ये मी 73पासून राहतो. ह्या 8-10 वर्षामध्ये काशीमध्ये एवढं परिवर्तन झालं की ते सामाजिक असो, स्वच्छता असो. तुम्ही एक 10 वर्षापूर्वीची काशी बघितली असती आणि आज जे पाहताय ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. चाहे प्रोटेक्शन व्यापाऱ्यांना असो, हां काही गोष्टी आहेत जसं महागाई किंवा हे आतापर्यंत जे आपल्या ह्याच्यामध्ये जेवढी सरकारं होऊन गेली त्याच्यामध्ये सगळंच चांगलं होईल असंही काही नाही. परंतु सर्वसाधारण कॉमन विचार केला तरी केंद्रामध्ये मोदी, UP मध्ये त्यांचं कार्य खूपच चांगलं आहे. मग चाहे आणि जिथंपर्यंत आता योगी अपोजिशनवाले तर तसं म्हणजे बहुमत योगीजींना मिळेल असं वाटतं. बरोबर. हे कॉरिडॉर बनवला, बनारस कॉरिडॉर बनवला आणि पूर्वांचलचे रस्ते बनवले. कसं पाहता या सगळ्या याच्याकडे की एक टप्पा फक्त रस्ते आणि ह्या कॉरिडॉर 5 वर्षामध्ये का आणखीन काही करणं गरजेचं होतं? रस्ता बनवणं आणखीन गरजेचं होतं. व्यापाऱ्यांना संरक्षण वगैरे मिळावं असं गरजेचं होतं. पण तरी पण भरपूर संरक्षण आहे. गुंडागर्दी खतम झाले, व्यापारी निर्भय येऊ शकतात. बरोबर आहे, बिलकुल. आणखीन काय केलं असं वाटतं की और क्या लगता है कि मतलब कि सरकार में, योगी सरकार में और अखिलेश सरकार में क्या फ़र्क आपको नज़र आता है? फ़र्क तो साफ दिखता है भाई. सबसे बड़ा फ़र्क ये है कि आज हम एकदम स्वच्छंद होके और निर्भीक होके अपना व्यापार कर रहे हैं. और सबसे बड़ी बात है कि विकास जो दिख रहा है आज, वो विकास इसके पहले कभी दिखा नहीं था. तो अगर विकास का यही मुद्दा है तो योगी जी हमेशा क्यों अब्बाजान पे आते हैं, भाईजान पे आते हैं, साइकिल बॉम्ब पे आते हैं, ये क्यों आना पड़ता है? मतलब उसका कारण है, कुछ चीज़ें मजबूरी में होती हैं और ये सत्य है. भाईजान या अब्बाजान या साइकिल पर बम था मालेगांव में, साइकिल पर बम था संकट मोचन में, साइकिल पर बम था फैजाबाद में कचहरी में. तो जब साइकिल पर बम है तो योगी जी चाहे हमारे माननीय प्रधानमंत्री जी तो ये नहीं बोलेंगे कि हवाई जहाज़ पे बम था, साइकिल पे ही बम बोलेंगे. और रही बात ये है कि अगर एक कम्युनिटी है कोई किसी आतंकवाद को हम मोदी जी बम बोलते हैं और योगी जी बम बोलते हैं. हाँ, तो इसलिए बोलते हैं ना कि कोई भी जात पर या कोई भी संप्रदाय पर आतंकवाद का वो चस्पा नहीं है. लेकिन क्या कारण है कि एक ही जात और एक ही कौम जो है वो आतंकवाद में लिप्त है. और हमारे भगवा आतंकवाद के बारे में दिग्विजय सिंह ने भी बोला था. तो अगर ये सरकार नहीं रहती, योगी जी नहीं आते, चाहे मोदी जी नहीं आते केंद्र में, तो शायद आपको प्रज्ञा जी जो हैं वो आज जेल में होती, कर्नल पुरोहित हमारे आज रिहा नहीं हुए होते. तो ये जो सांस्कृतिक हमारे आतंकवाद हमारे ऊपर थोपा जा रहा है, आज अगर भगवा नहीं होता तो यूक्रेन से लेकर आपको अफगानिस्तान तक हमारे हिंदू भाई निकल नहीं पाते, वो वहीं फंसे रहते. पूरा विश्व देख रहा है आज हमारे मोदी जी और योगी जी के कारनामों को. काय वाटतं तुम्हाला की खरंच योगींचं मोदींचं काम जे आहे ते एकदम चांगलं वाटतंय. अच्छा, ओके. पण युक्रेन का भी मुद्दा निकाला आहे, परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे बरं का, तुम्ही भाजपच्या आहात म्हणून म्हणते विचारायचं आहे की का गरज आहे विकासाच्या ऐवजी पुन्हा धर्मावर यायची काय गरज आहे? कारण विकासाचे मुद्दे भरपूर आहेत. वाराणसी कॉरिडॉर आहे, तुमचं पूर्वांचलचे रस्ते, सुरक्षा आहे, महिलांना जे राशन दिले आहे ते मुद्दे आहेत. मग असं असताना पुन्हा धर्माकडे का? अमित शहा जातात कैराणामध्ये, तिथून आरोळी ठोकतात, काय गरज आहे याची?
आम्ही धर्माकडे जातच नाही. आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास ह्या ह्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. ह्याच्यामध्ये मग कोणीही येऊ देत, चाहे मुसलमान येऊ दे, चाहे पिछडा वर्ग येऊ दे, चाहे रविदास येऊ दे, चाहे आणखीन कोणी येऊ दे, आम्ही सगळ्यांचाच विचार करतो. आम्ही धर्मावरती जात मग नाही. योगी जी म्हणले की यहाँ पे गर्मी बहुत बड़ी है, हम शिमला बना देंगे. मग ह्याच्यामध्ये धर्म येत नाही का? नाही, ह्याच्यामध्ये धर्म नाही येते. हे ते एक माहोल बनवण्याकरता बोललं जातं. ह्याच्यामध्ये होतात ना. युपी ही प्रयोगशाळा नाही आहे संपूर्ण देशाची. नाही, पण तरीसुद्धा हा धर्मावरती आम्ही कधीच नाही बोललेलो आहे. आम्ही धर्माकरता कधीच नाही केलेलं आहे. जेव्हा आम्हाला करायचं असतं तर आम्ही हिंदूंकरताच केलं असतं. पण जेव्हा आम्हाला या योजना एवढ्या ज्या योजना आल्या, राशन वाटलं, या करोना कालमध्ये एवढ्या मोठ्या संकटामध्ये आम्ही राशन वाटलं, आम्ही हा नाही विचार केला की हा हिंदू आहे तो ह्याला देऊ, हा मुसलमान आहे तर ह्याला नाही देणार, हा ख्रिश्चन आहे तर त्याला नाही देणार. आम्ही सगळ्यांना एकसारखं राशन वाटलं. तेव्हा आम्ही कोणी भावना तर ठेवली नव्हती ह्याच्यामध्ये. तुम्हाला वाटतं की युक्रेनचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे वाटतंय का? तुम्ही जेव्हा मतदान करायला जाणार तेव्हा विचार करणार का की जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललं होतं, ह्या सगळ्या बाबतीत विचार जर करायचा झाला तर लोक आतापर्यंतची इतकी सरकार येऊन गेली आणि ह्यांचं कार्य बघून तर मतदान होईलच. परंतु जिथंपर्यंत आपल्या देशाचा हे जर केलं तर मोदी आल्यानंतर जे आहे ते इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये सुद्धा हिंदुस्थानची काय स्थिती आहे हे पत्रकार किंवा बाकी सगळं हे सांगायची आवश्यकता नाही. आणि दुसरा विषय काय येतो की एकाच बाजूनं विचार करण्यापेक्षा विकासान्मुख काय काय कामं झाली ह्याचा, जसं बायकांचा म्हणजे प्रोटेक्शन घ्या, गुंडागर्दी घ्या, जी काय कामं आता आपल्या महाराष्ट्रातले नितीन गडकरी, तर कुठल्या पक्षाचा मनुष्य बाबा या माणूस काम करत नाही असं म्हणजे काय काय मुद्दे तुम्ही सांगताय. परंतु तरुण अजून पण बेरोजगार आहे. 5 वर्षामध्ये नोकऱ्या आल्या नाहीत. तुम्ही 70 वर्षाचा कालावधीचा विचार केला आणि तुम्ही आता ह्या 7-8 वर्षाचा कालावधीचा विचार केला तर हिंदुस्थान आहे म्हणणं सोपं आहे, परंतु त्याच्यावर काम होणं किंवा ही परत आता आधी व्यापार करायला, व्यापारी माणसाला किंवा उद्योग डेव्हलपमेंट हे कारखाना घालण्याकरता सुद्धा त्याला बिजली पाहिजे, आणि नंतर रोड पाहिजे आणि मार्केट पाहिजे. हे त्या लोकांना, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय योगीजींनी पण इथे आणि मोदीजींनी पण इथे पुष्कळ काम केलेलं आहे. अमूलसारखी मोठी फॅक्टरी इथे लागते. 2-3 ठिकाणी एअरपोर्ट्स बनले. ते एअरपोर्ट्स बनवायला पण रोजगार मिळालेच ना लोकांना, रोड बनवायला हे करायला रोजगार मिळालेच ना. आता सध्या तरी पुढल्या पार्टीकडे कुठला मुद्दाच नाही. बरं, अच्छा. बरं, मला एक सांगा की अखिलेश म्हणले की आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ. किती जणांना पडते की हे पेन्शन देणं योग्य आहे म्हणून? लोकांना म्हणजे आदती बिघडवायचं असेल तर मुफ्तमध्ये त्यांनी वाटू द्या, माणसं कामच करणार नाहीत. आणि दुसरा विषय काय की बनारसमध्ये आज आपण इथं आहे तर ही बिजली म्हणजे काय असते वस्तू ही लोकांना तुम्ही विचारा. गरमीमध्ये ह्याच्यामध्ये आता 1 मिनिट बिजली जात नाही. अच्छा. पुराना पेंशन की स्कीम जो है जिसको बहाली की बात ये कर रहे हैं उसको मनमोहन सिंह सरकार ने सन 2005 में ख़त्म किया था. नहीं, वो है, लेकिन फिर भी लोग जो है, जो हमने बात की सरकारी कर्मचारियों से बात की, वो तो लुभा रहे हैं. नहीं तो लुभा रहे हैं, लेकिन उसके पीछे और सी बहुत सी बातें भी हैं ना. अब जैसे आप बोल रहे हो कि विकास के मुद्दे पर या किस मुद्दे पर, जैसे महिलाएं हैं, आप ये बात भी समझो कि महिलाएं हमारी जो हैं, चाहे वो किसी भी कम्युनिटी की हो, चाहे मुसलमान हो चाहे हिंदू हो, महिलाएं होती हैं. और महिलाओं का जहाँ तक है, अगर 100 वोट महिलाओं का पड़ता है तो आप ये मान कर चलो कि महिलाएं 80% चुपचाप मोदी जी और योगी जी के नाम पर वोट कर रही हैं. कारण कि उनको आज एक मैं बात आपको बता रहा हूँ कि शौचालय एक ऐसा मुद्दा था, घर घर शौचालय, जो कि आज़ाद हिंदुस्तान में उससे बड़ा काम किसी सरकार ने नहीं किया था. 60 साल से हमारी महिलाएं सड़कों पर जो है शौच किया करती थी. हम लोग आया जाया करते थे, देखा करते थे, वो उसको परेशान रहा करती थी. आज वो स्थिति ऐसी है कि आज हमारी घर की बहू बेटियां जो हैं वो घर में सुरक्षित हैं. और शौचालय एक ऐसा मुद्दा है जिस पर महिलाओं को जो है अपने लाज हया को देखते हुए मोदी सरकार को वोट देना चाहिए. बिल्कुल, शौचालय ये इम्पोर्टेंट मुद्दा है. आपने जैसे सुरक्षा भी महत्वपूर्ण है. और हाँ, और दूसरी की नौकरियाँ जो है वो भी मेन इम्पोर्टेंट इशू है. लेकिन लोगों ने, मतलब कि मेरा भी यही कहना है कि लोगों ने सिर्फ सरकारी नोकरी की बजाय और भी ऑप्शन देखना चाहिए. लेकिन मला एक विचारायचं आहे पुन्हा एकदा की आत्ता संपूर्ण धर्माची मिसळ झालेली आहे, विकासाची मिसळ झालेली आहे. अखिलेश यादव म्हणतात की त्यांची सायकल तरीसुद्धा चालणार, कारण पुन्हा येते धर्म, MY फॅक्टर, मुस्लिम आणि यादव.
कम्युनिटी एकत्र येईल? तसं बघितलं तर UP-मध्ये जे मतदान होतं हे जाती बघूनच होतं. हे गेली 70 वर्षाचं रेकॉर्ड आहे. इथं जे मतदान होतं हे जाती बघूनच होतं. जात फॅक्टर हा UPचा मेन फॅक्टर आहे. अच्छा. हां, त्यामुळं जिथं ज्यांच्याकडे जातीचं समीकरण चांगलं आहे तिकडल्या सीटा थोड्या लागणार जास्त. पण तरी सुद्धा मी बनारसमध्ये पण फिरलो. प्राईम मिनिस्टर इथून आहेत 14पासून म्हणा, पण थोडं बदलते बनारस. अजून खूप करण्याची गरज आहे असं वाटत नाही? आत्ता सुरुवात झालेली आहे 7 वर्षानंतर. हां, नाही पूर्वीपासून 91पासून बदलत आले, पण ह्या 7-8 वर्षात भरपूर बदलले. पण अजून बनारस फार माग आहे, फार पुढे गेलं पाहिजे. रोजगार म्हणतात, किती इंडस्ट्री लागली UP-मध्ये, उद्योग किती आले UP-मध्ये, हेही महत्त्वाचं आहे. लोकांना रोजगारासाठी मग ते गुजरातला जावं लागतं, महाराष्ट्रात जावं लागतं. हां, आणि तिथनं परत काय झालं की चालत यावं लागतं. बऱ्याच लोकांची पण योगीवर नाराजी आहे. त्यांची आयडेंटिटी काहीही असणार, परंतु योगींची बरं, योगीतल्या म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांची पण नाराजी आहे, कार्यकर्त्यांची पण नाराजी आहे. कार्यकर्त्यांची नाराजगी काही सकट नाही. अँटी भाजपचीच दिसते. वाराणसी आहे, वाराणसीमध्ये BJPचीच पहिल्यापासून भर आहे, ती मोहरं पण आहे. पण आता कसं आहे, 5 वर्ष योगीजीने काम केलेलं आहे. एक मौका त्यासनी दिला पाहिजे. आणि ती तुमची काही राहिलेली कामं अपेक्षा पूर्ण होत नाही. त्या 100ला 100 अपेक्षा पूर्ण होत नसते. त्या आता 5 वर्ष त्यांनी कामं केली. काय कामं अजून मोहरं योजण्याच्या आहेत त्या, ती लगेच एक टायमालाच होत नसते त्या. हां, रोजगार बदल तर आपण म्हणता या रोजगार बदल, पण त्यांनी आता बेस बनवलेला आहे. आता हे येणाऱ्या दिवसात मोहरं ती रोजगार अनेक दिसते आली का की एक बरं मला एक सांगा की तुम्ही आता कोणत्या मुद्द्याला महत्त्व देणार? हां, विकासाचा मुद्दा, धर्माचा मुद्दा, नोकरीचा मुद्दा का मुद्दा आता युक्रेनचा मुद्दा? आता पहिलं कसं होतं, UP-मध्ये व्यापारी सुरक्षित नव्हती. आता आम्ही व्यवसाय निमित्तच आम्ही इथं आहे. आज माझा इकडे जन्म झाला आहे म्हणा, महाराष्ट्राचा मूळच आहे मी, पण जन्म झाला इथं. पण लहानापासून आम्ही बघतो या पहिलं गुंडगिरीचे एक प्रॉब्लेम्स होत्या, पण आता बऱ्यापैकी संपलेच म्हणायचं. आणि आता येणारं व्यवसायमध्ये म्हणताय, व्यवसायमध्ये पण पहिलं कसं होतं, व्यापारी लोक सुरक्षित नव्हती. आता व्हायचं सुरक्षित आहे, ती खोलून व्यापार करायला आले. ती व्यापार सांगा की तुम्ही मतदान करताना कोणाकडे बघणार? म्हणजे की योगीकडे बघून मतदान करणार का मोदींकडे? मेन विकास आपल्याला काही मिळतंय. मोदीजी योगीजी ही दोघं मेन आहे ती, पण आपल्याला काय मिळतंय? पण ह्या दोघांकडनं अपेक्षा आतापर्यंत आपल्या जी होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. त्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. त्या ऐका की बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत त्या. त्यामुळं आज आमची मुलं, आमची फॅमिली आज इथंच राहिली, इथं शिकली, इथं शिक्षण झालं. आज ती मुलं पण म्हणते ते आमची की नाही, योगी सरकारनं कामं केली ती, त्यासनी मतदान दिलं पाहिजे. रिझल्ट आता राजकारण जे आहे ना ते रिझल्ट बेस बनलेलं आहे. काय वाटतं की तुम्हाला की रिझल्ट बेस राजकारण बनलेलं आहे की काहीतरी करून दाखवा? म्हणजे की आपल्याकडे मन आहे ना की ते करून दाखवा, नाही तर शाद नकाला. जसं आहे ना, नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, तुमची सोच बदला. सरकार स्वच्छ काम करते, कामण्याचा तरीका वेगळा आहे, काम करण्याचा तरीका वेगळा आहे, आणि बघण्याचा तरीका आपला बदलला पाहिजे. 17च्या पूर्वी किती नोकऱ्या होत्या, ते आज आपण परेशान नाही. रोजगार वाढवा ना, आपला यूथ आहे, नवीन जो इथे येणार आहे त्याच्याकडे आपण बघूया ना. नोकऱ्या किती % नोकऱ्या सरकार तरी देणार आहे हे सगळ्याला माहिती आहे. मग एकच मुद्दा घेऊन का? अच्छा, तो फिर ये सबका साथ सबका विकास में बाकी कम्युनिटी को क्यों साथ में नहीं ले जाता है, भरोसे में क्यों नहीं ले जाता है, एक भी वोट क्यों नहीं मिलता है? उसका कारण है वो कम्युनिटी जो वोट नहीं देती, वो सबसे ज़्यादा आवास, सबसे ज़्यादा वो राशन खा रही है, और सबसे ज़्यादा उनको जो है मुद्रा के हिसाब से वो लोन भी उठा रहे हैं. लेकिन उनके दिमाग में यही बात हम कहना चाहते हैं, हिंदुत्व का मुद्दा है, इसको हमको छोड़ना इसलिए नहीं है कि ये जो बाकी कम्युनिटी है, बाकी कम्युनिटी में नहीं बोलिए आप, उसको सीधा बोलिए. मुसलमान कौम जो है वो, अगर योगी जी ने एक सभा में कही भी थी कि अगर वो अपना गर्दन काट कर दे दें, अगर माता के सामने आप गर्दन काटेंगे तो वो भी आपका सुन लेंगे, लेकिन इनके सामने अगर वो गर्दन भी अपना काट के रख देंगे वो वोट नहीं करेंगे. उनका एक ही मुद्दा है कि जो बीजेपी के विरोध में लड़े और मजबूत लड़े. अब आप देख लें हमारे शहर दक्षिणी में
सपा का कैंडिडेट मजबूती से लड़ रहा है तो कांग्रेस और बसपा ने और आम आदमी पार्टी ने डमी कैंडिडेट खड़ा किया है। यही स्थिति उत्तरी और आपको कैंटोनमेंट वाली स्थिति में है। तो ये जहाँ भी भाजपा के खिलाफ जो वोट करता है उनके विरोध में ये मुसलमान कौम जाते हैं। उनका एक ही ध्येय है। अभी कल हमने जो है सिद्धार्थनाथ सिंह जी से हमारी मीटिंग हुई थी तो हमने उनसे एक बात बोली थी कि इससे बचाव के लिए एक ही चीज़ है जो मोदी जी कर रहे हैं और वो है सेंट्रल विस्टा। सेंट्रल विस्टा वो बनवाने जा रहे हैं जिसमें वो 1000 से 1200 सीट का संसद बनवाएंगे और वहाँ पर ही ये मुद्दा हल होगा जो कि अनादिकाल तक रहेगा, क्योंकि वो 150-200 सीटों पर डिसाइडिंग हो जाएंगे। 10 लाख के आबादी पर वो वोटिंग हो जाएगा और बाकी वो कम्युनिटी जो है इनका मुद्दा ही खत्म हो जाएगा। बिना कोई जनसंख्या नियंत्रण किए, बिना कुछ किए ये 200-250 सीट पर रहेंगे। नहीं तो आज की जो स्थिति है उस स्थिति में ये जिस दिन 20% आबादी में हो जाएंगे और इन 150 से 200 सीटों पर अगर ये प्रभावित करने लायक हो गए तो ना ये मायावती के संग जाएंगे ना ये मुलायम के संग जाएंगे। इनका एक ही नेता होगा असदुद्दीन ओवैसी। अच्छा, राम मंदिर कितना इम्पोर्टेंट है? बहुत बढ़िया, हाँ? बहुत राम बढ़िया मंदिर इम्पोर्टेंट है। अच्छा, ओवैसी तो आपकी साइड में बी टीम है। ना वो ये गलतफहमी है आपकी। अच्छा। वो सीधा सीधा अपने को बचाने के लिए मुसलमानों का एक ही चीज़ है कि जब तक कमजोर रहो तब तक जो है कि ऐसे ऐसे करो और जहां मजबूत हो जाओगे वहां ये चढ़ जाएंगे, फिर ये किसी की नहीं सुनेंगे, सीधा धर्मांतरण कराएंगे हमारा वो। अच्छा अच्छा अच्छा, बिलकुल. राजकारणावर आपण गप्पा मारलेल्या आहेत, पण मला आणखीन यायचं की इथले जे मराठी लोक आहेत ती इथे कसं किती वर्षापासून कोणकोणते फेस्टिवल होतात आणि किती इथे मराठी लोक राहतात, काय व्यवसाय त्यांचा? इथं काशीमध्ये मराठी लोकांची संख्या भरपूर आहे. तसा विचार केला तर इथं आपले एक रमेश गोकर्ण म्हणून कमिशनर होते, तर आम्ही सर्वे काढला तर ज्या वेळेला काशीमध्ये 38,000 घरं होती त्याच्या वेळेला आपल्या पूर्ण महाराष्ट्रीयन लोकांची 19,000 घरं होती. शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशव्यांच्या काळापासून ह्या काशीमध्ये आता काय झालं की प्रत्येक ठिकाणी शिकले सवरले बाहेर लोक गेले, काही लोकांनी घरं विकली, तरीसुद्धा माझ्या हिशोबाने एक 15-20 हजार लोक आपली काशीमध्ये आणि त्यांची स्वतःची आपली घरं व्यवसाय किंवा नोकरी पेशामध्ये ते आहेत. आणि आपला मराठी समाज हा इतका शिस्तबद्ध असतो की काशीमध्ये त्यांचा जैसे विद्वानामध्ये आपल्या भारतवर्षामध्ये तोडणे असे विद्वान आपले मराठी लोक आहेत. धंद्यामध्ये म्हणसाल तर आज पुऱ्या जिथे बी तुम्ही उत्तर भारतामध्ये म्हणा किंवा UPमध्ये म्हणा तर सराफा बाजारमध्ये आपल्या मराठी लोकांची चांगली म्हणजे पूर्ण पकड आहे आणि चांगलं एक दुसऱ्याला सहयोग करून आम्ही लोक म्हणजे उद्योग असेल, बाकीची नोकरी असेल, त्या निमित्तानं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणवतं. परंतु राजकारण ते पण महाराष्ट्राच्या बाहेर आणि मराठी महिलेनं करणं कसं वाटतं की संघर्षमय आहे, आव्हानात्मक आहे. आणि बनारसमध्ये तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहे. मी बनारसमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि काही संघर्ष तर सगळ्यांनाच करावा लागतो. राजकारणामध्ये असं तो इझी नाही की सजी सजावली प्लेट भाजपामध्ये तर नाही आहे. बाकी तुम्हाला सपामध्ये मिळेल, काँग्रेसमध्ये मिळेल, कारण का त्यांचा परिवारवाद असतो. वडील मंत्री आहेत तर सगळे मुलगा आपण मुख्यमंत्री बनेल, प्रधानमंत्री बनेल, हे सगळं तिथे मिळेल. पण भाजपामध्ये आहे तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. संघर्ष करून मी इथे इथपर्यंत येऊन गेलेली आहे. संघर्ष करण्यामध्ये पण एक आनंद आहे, त्याच्यामध्ये पण एक आनंद आहे. संघर्ष केला होता राजकारणामध्ये येताना? समाजसेवा हा एक विचार होता आणि मी करते. अजूनही जसा जसा मला पुढे हे पण मिळेल, चान्सेस मिळेल तसं मी अजून करेन. मी त्याच्या अगोदर विचार केला होता की भाजप एवढ्या जागा घेऊन मोदींचा तेव्हा उदय झाला नव्हता केंद्रीय पातळीवर, असा विचार कधी केला होता का? आणि आजचा दिवस जो आहे असा विचार त्यावेळेला नव्हता की अटलजींचं आम्ही पाहिलेलं आहे. त्यांचं जेव्हा त्यांनी एक सीट करता आमचं एक सरकार पडलं होतं, त्याच्यानंतर पण आम्ही सरकार बनवलं. अटलजींचा पण कार्यकाल आम्ही पाहिलेला आहे. त्याच्यानंतर गॅप झाली, बॅक झाली. पण मोदीजींच्या ह्याने एक असं वातावरण तयार झालं आहे की नाही, आता मला वाटतं 25 काय 50 वर्ष पण भाजपाला कोणी हटवणार नाही. त्यांच्यासारखे जर कोणी असे आणखीन नेता निघत राहिले तर जरूर. मराठी तरुणांचं काय इथे म्हणजे काय करतात ते नेमकं आणि कसं? मराठी तरुणांचं काय आपले सर्व्हिसमध्ये आहेत, काही बिझनेसमध्ये आहेत. आता आम्ही बी सांगलीवरनं झालेलं आहे. सोन्या चांदीचं याचं आणि गलायचं आणि टनचं काम करतो आम्ही. आणि कमीत कमी 18 वर्ष आली मला बी. बरोबर. तर हे आहेत मराठी जन आणि त्यांचं आपण इथलं कशा पद्धतीनं संस्कृती आहे ते पण पाहिलेले आहे. पण त्याशिवाय राजकारण जे चालू आहे ते त्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकलेला आहे. कल जो आहे
तो भाजप सरकारकडे, योगी आदित्यनाथ, कारण मुद्दे महत्त्वाचे आहेत. महिला सुरक्षा असेल, बेरोजगारीचे जरी प्रश्न असले तरीसुद्धा डेव्हलपमेंट असेल, राम मंदिर आहे, वाराणसी कॉरिडॉर आहेत, या सगळ्या मुद्द्याच्या आधारे इथली जनता जे नंबर देते, पहिल्या नंबरवर जे बघते ते म्हणजे की योगी आणि मोदी यांनाच. कॅमेरामॅन राजेश, रामराज शिंदे, झी मीडिया, वाराणसी. छत्रपतींचा विचार म्हणजे